अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी.मध्ये बुधवारी रात्री एक प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची टक्कर झाली. अपघातानंतर दोन्हीही पोटोमॅक नदीत पडले. विमानात 4 क्रू मेंबरसह 64 लोक होते. आतापर्यंत 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. वॉशिंग्टन डी.सी.च्या अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी विमान आणि हेलिकॉप्टर दुर्घटनेतील कोणी जिवंत वाचलं नसेल असं सांगितलं. यामुळे आता बचाव कार्याचं रूपांतर रिकव्हरी ऑपरेशनमध्ये करण्यात आलं आहे. वाहतूक सचिवांनी सांगितलं आहे की दुर्घटनेनंतर अमेरिकन एअरलाइन्सचं विमान पोटोमॅक 3 तुकड्यात सापडलं. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी.च्या रिगल नॅशनल विमानतळाजवळ आकाशातच अमेरिकन एअरलाइन्सनं एक विमान आणि हेलिकॉप्टर यांच्यात भीषण धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती, एक मोठा स्फोट होऊन विमान आणि हेलिकॉप्टर यांचे तुकडे झाले आणि नदीत जाऊन कोसळले. दरम्यान वॉशिंग्टन डी.सी.च्या अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी विमान आणि हेलिकॉप्टर दुर्घटनेतील कोणीही जिवंत वाचलं नसेल असं सांगितलंय. या दुर्घटनेत सर्वच्या सर्व 67 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आता व्यक्त होत आहे. आतापर्यंत 28 मृतदेह हाती लागले आहेत. दुर्घटनेनंतर विमान आणि हेलिकॉप्टर पोटोमॅक नदीत पडले. ही युनायटेड स्टेट्स मध्य अटलांटिक प्रदेशातील एक प्रमुख नदी आहे. हे वेस्ट व्हर्जिनियामधील पोटोमॅक हायलँड्सपासून मेरीलँडमधील चेसापीक खाडीपर्यंत वाहते. पोटोमॅक नदी 405 मैल लांब आहे. ही अमेरिकेतील 21वी सर्वात मोठी नदी आहे. त्याच्या पाणलोट क्षेत्रात 50 लाखाहून अधिक लोक राहतात. या नदीत जिवंत राहण्याची शक्यता कमी आहे, कारण नदीचं तापमान इतकं कमी आहे की पोहूनही पाण्यातून बाहेर पडता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, मराठवाडा न्यूज 11.